राज्य सरकारकडून कर्जमाफीतील अटी रद्द करण्यात आल्यात आणि त्यानंतर आजोबांकडून नातवाचं अभिनंदन करण्यात आलंय। म्हणजेच शरद पवार यांनी रोहित पवारांचं अभिनंदन केलंय आणि सरकारचेही आभार मानलेले आहेत। रोहित पवार आणि सहकाऱ्यांचं अभिनंदन करण्यात आलं। अटी रद्द करण्यासाठी केलेल्या आंदोलनामध्ये यश आल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलंय। सरकारनं अटी रद्द केल्यानं ट्विट करत त्यांनी सरकारचे आभार मानलेले। दरम्यान शरद पवारांनी काय म्हटलेलं आहे पाहूया। सततच्या नैसर्गिक आपत्ती, शेतमालाचं कोसळलेले दर या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं कर्जमाफी योजना जाहीर केली होती। परंतु सदरील कर्जमाफी योजनेमध्ये शासनानं 2019 कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचा कमाल लाभ देण्याची घातलेली अट, तसंच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सन 2025-26 2026-27चे पीक कर्ज भरण्याची घातलेली अट, यामुळे लाखो शेतकरी हे कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला होता। राज्यभरातील शेतकऱ्यांची भावना लक्षात घेत शासनानं दोन्ही जाचक अटी मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। त्याबद्दल सरकारचे आभार। या दोन्ही अटी मागे घेण्यासंदर्भात लढा उभारणाऱ्या सर्व शेतकरी संघटना, त्यांचे नेते, राजकीय पक्ष, त्यांचे नेते तसंच यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे आमदार रोहित पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन।